तर दिलेले वाक्य, पहिलं वाक्य बघा, रामा आंबा खातो. रामा आंबा खातो या वाक्यातील खातो हे क्रियापद आहे. तर अगोदर क्रियापद म्हणजे काय याबद्दल आपण माहिती बघूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दास क्रियापद असं म्हणतात. तेव्हा खातो हे या वाक्यातील क्रियापद आहे. तर खातो हे वाक्यातील क्रियापदाला या ठिकाणी आपण नारा कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारणार आहोत. तर सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद ओळखतो. तर क्रियापदाला आपण या ठिकाणी नारा कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर हे या वाक्यातला कर्ता असतं. मग खातो या क्रियापदाचं मूळ धातू आहे खा. खातो या क्रियापदाचा मूळ धातू आहे खा. खा या मूळ धातूला जर आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारला, खाणारा कोण? रामा. खाणारा कोण? रामा. तर रामा हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत. वाक्यातल्या अगोदर क्रियापद ओळखलं. क्रियापदाच्या नंतर क्रियापदाला आपण त्या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारला. क्रियापदाला नारा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर हे वाक्यातला कर्ता असतं. तर खातो या क्रियापदाचा मूळ धातू आहे खा. खा या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, नारा कोण? खाणारा कोण? रामा. तर खाणारा कोण याचं उत्तर रामा आहे. तर रामा हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय खातो? आंबा खातो. तर आंबा हे या वाक्यातलं कर्म झालं. त्यानंतर पुढचं वाक्य, राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील क्रियापद शोभतो हे क्रियापद आहे. शोभतो या क्रियापदाचा मूळ धातू आहे शोभ. मूळ धातू आहे शोभ. मूळ धातूला शोभला जर आपण प्रश्न विचारला, नारा कोण? शोभणारा कोण? शोभणारा कोण? मुकुट. तर मुकुट हा या वाक्यातला कर्ता झाला. मुकुट हा या वाक्यातला कर्ता झाला. आपण क्रियापदाची व्याख्या बघितली. वाक्यातील क्रियादर्शक व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असं म्हणतात. मग कर्ता म्हणजे काय? की जो ॲक्शन करतो, जो स्वतः ॲक्टर आहे, जो ती पूर्ण क्रिया करतो त्याला कर्ता असं म्हणतात. तर या ठिकाणी खाण्याची क्रिया झाली. खाण्याची क्रिया कोण करतो? रामा करतो. म्हणून रामा हा या वाक्यातला कर्ता झाला. आणि ज्यावर क्रिया होते, ज्यावर क्रिया होते ती त्या वाक्यातलं कर्म असतं. म्हणजे क्रिया सोसणारं, क्रिया सहन करणारं ते कर्म असतं. तर या ठिकाणी शोभतो हे क्रियापद आहे. शोभतो या क्रियापदाला जो मूळ धातू आहे शोभ, या शोभ या मूळ धातूला आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारला. शोभणारा कोण? मुकुट. मग मुकुट हा या वाक्यातला कर्ता झाला. कारण शोभण्याची ही जी क्रिया आहे ती मुकुटाकडून होत आहे. त्यानंतर शोभतो मुकुट. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे काय आणि कोणाला. काय शोभतो? मुकुट. आता मुकुट हा या वाक्यातला कर्ता झाल्यामुळं ते आता कर्म होणार नाही. कोणाला शोभतो? राजाला. तर राजा हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, या वाक्यात कर्ता सर्वप्रथम आला. या वाक्यामध्ये कर्म सुरुवातीला आलं. तर त्यामुळे वाक्यातील कर्ता अगोदर येतो का कर्म अगोदर येतं हे महत्त्वाचं नाही. तर व्याकरणाच्या नियमानुसार जे येईल ते त्या वाक्यातलं कर्ता कर्म असेल. तर ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया. लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. तर बालकवींची ही कविता आहे. तर बालकवींची ही कविता, या कवितेमध्ये या ठिकाणी क्रियापद आपल्याला अगोदर ओळखायचं आहे. तर लाजणे, लाज लाजली. लाज लाजली हे या वाक्यातील क्रियापद आहे. तर लाज लाजली या क्रियापदाचा मूळ धातू आहे. तर लाज लाजणे, हे की नाही, लाज लाजली. तर लाज लाजणे, तर लाजणे, लाजणारी कोण? फुलराणी. तर फुलराणी हा या वाक्यातला कर्ता झाला.
त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय लाज लाजली फुलराणी. आता फुलराणी हा कर्ता झाल्यामुळं ते आता कर्म होणार नाही. कोणाला लाज लाजली? वचनांना. तर वचन हे या वाक्यातलं कर्म झालं. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येतं. थोडंसं बघूया आपण. बघा, पहिल्या वाक्यामध्ये कर्ता हा सुरुवातीला आलेला आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुरुवातीला कर्म आलं, तिसऱ्या वाक्यामध्ये सुरुवातीला क्रियापद आलं. तर यामुळं वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचं स्थान किंवा लोकेशन महत्त्वाचं नाही, तर व्याकरणाच्या नियमानुसार ते त्या ठिकाणी नेमकं कोण असतं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्यामधील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता आलं पाहिजे. तर या ठिकाणी जे तिसरं वाक्य आहे, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. तर त्यासाठी काही जण म्हणतील की हे काय वाक्य आहे का? हो, हे वाक्य आहे. कारण वाक्याचा अर्थ काय ते आपण पुढच्या भागात बघूया लगेच. तर बघू वाक्य म्हणजे काय. तर बघा, वाक्याच्या अगोदर आपल्याला शब्दाची व्याख्या आपण बघूया. शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय तर मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तर या ठिकाणी काही अक्षर दिले आहेत बघा, ग, द, ड. तर हा अक्षरांचा समूह आहे. अक्षरांचा समूह आहे, परंतु या अक्षर समूहापासून आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही. जर आपण या अक्षरांची जर व्यवस्थित मांडणी केली तर त्यांच्यापासून आपल्याला एक नवीन अर्थपूर्ण अक्षरसमूह तयार होतो आणि अशाच अर्थपूर्ण अक्षरसमूहास आपण शब्द म्हणतो. अशाच अर्थपूर्ण अक्षरसमूहास शब्द असं म्हणतो. तर नेमकी मग या शब्दाची व्याख्या काय? तर शब्दाची व्याख्या, तर अर्थपूर्ण अक्षरसमूहास शब्द म्हणतात. बघा, ग, द, ड हा अक्षरांचा समूह आहे, परंतु याला या ठिकाणी अर्थ नाही आहे. याला अर्थ आहे का? नाही. हा अक्षरसमूह आहे, परंतु याला अर्थ नाही. हा अक्षरसमूह आहे आणि तो कसा आहे? अर्थपूर्ण आहे. कसा आहे? अर्थपूर्ण आहे. म्हणून अक्षरांचा समूह हा अर्थपूर्ण असला पाहिजे, तेव्हा त्यांना आपण त्या ठिकाणी शब्द असं म्हणतो. शब्दांना आपण इंग्रजीमध्ये वर्ड असं म्हणतो. द मिनिंगफुल क्लस्टर ऑफ द अल्फाबेट्स इज कॉल्ड वर्ड. अर्थपूर्ण अक्षरसमूहास शब्द असं म्हणतात. तर यानंतर बघूया वाक्य म्हणजे काय. तर वाक्य म्हणजे काय, तर वाक्याची व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, वाक्याची व्याख्या काय. शब्दांच्या अर्थपूर्ण मांडणीस वाक्य असं म्हणतात. तर या ठिकाणी बघा, शब्दांची मांडणी केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी काही अर्थबोध होत नाही. वचनांनी साधी भोळी या फुलराणी लाज लाजली ती. तर या ठिकाणी शब्दांची मांडणी आहे, परंतु ती अर्थपूर्ण नाही. शब्दांच्या अर्थपूर्ण मांडणीस वाक्य असं म्हणतात. द मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. तर त्या ठिकाणी जी वर्ड्स आहेत, शब्द आहेत, त्यांची मांडणी ही अर्थपूर्ण असली पाहिजे, मिनिंगफुल असली पाहिजे, तरच त्याला आपण त्या वाक्य असं म्हणतो किंवा त्यामध्ये इंग्रजीमध्ये त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. तर बघूया या शब्दांची आपण थोडीशी जुळवाजुळव करूया.
तर बघा, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. तर या ठिकाणी जी शब्द दिलेले आहेत त्या शब्दांची आपण या ठिकाणी अर्थपूर्ण अशा प्रकारची मांडणी केलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांचा अर्थबोध होतो. म्हणून शब्दांच्या अर्थपूर्ण मांडणीस वाक्य असं म्हणतात. या मांडणीमधून आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही, म्हणून आपण याला शब्दांचा समूह म्हणू, परंतु ते वाक्य नाही आहे. हा शब्दांचा समूह आहे, शब्दांची मांडणी आहे, परंतु ते वाक्य नाही. मग वाक्याची व्याख्या काय? शब्दांच्या अर्थपूर्ण मांडणीस वाक्य असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी हे वाक्य आहे, कारण या शब्दांच्या मांडणीमधून आपल्याला अर्थबोध होतो. तर यानंतर चौथं वाक्य बघा, विद्यार्थी प्रामाणिक आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यातील क्रियापद आहे. आहे हे क्रियापद आहे. तर आहे या क्रियापदाचा या ठिकाणी मूळ धातू अस, कारण असणे या क्रियापदापासून आपल्याला जो मूळ धातू मिळतो तो मूळ धातू आहे अस. तेव्हा दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखल्यानंतर त्या क्रियापदाचा जो मूळ धातू आहे त्या मूळ धातूला आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारतो. तर आहे या क्रियापदाचा मूळ धातू आहे अस. तर असणारा कोण? असणारा कोण? विद्यार्थी. तर विद्यार्थी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय आहे? प्रामाणिक आहे. काय आहे? प्रामाणिक आहे. तर प्रामाणिक हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, आपण अगोदर वाक्यातील क्रियापद ओळखतोय, क्रियापदाच्या नंतर कर्ता ओळखतोय आणि कर्त्याच्या नंतर मग शेवटी कर्म ओळखतो. यानंतर पुढचं वाक्य, मला दूध आवडते. मला दूध आवडते या वाक्यातील अगोदर क्रियापद ओळखायचं. तर आवडते हे या वाक्यातील क्रियापद आहे. आवडते या क्रियापदाचा मूळ धातू आहे आवड. आवड या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत. आवडणारे कोण? दूध. आवडणारे कोण? दूध. तर दूध हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय आवडते? दूध आवडते. तर दूध हे या वाक्यातला कर्ता झाला. मग आता ते कर्म होणार नाही. पुढचा प्रश्न आहे कोणाला. कोणाला आवडते? मला आवडते. तर मला हे या वाक्यातलं कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, झाडावरती पक्षी गाती मंजुळ मंजुळ गाणे. तर कोकण या कवितेतली ही ओळ आहे. तर लाल लाल ही मातीतले डोंगर हिरवे हिरवे, तशा प्रकारच्या त्या कवितेमधले वाक्य आहे, झाडावरती पक्षी गाती मंजुळ मंजुळ गाणे. तर या वाक्यातील क्रियापद अगोदर ओळखायचं आहे. तर क्रियापद गाती. गाणे या क्रियापदापासून आपल्याला या ठिकाणी गाती हे क्रियापद मिळालेलं आहे. तर गाती या क्रियापदाचा मूळ धातू आहे गा. गा या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, गाणारे कोण? नारा कोण? गाणारे कोण? पक्षी. गाणारे कोण? पक्षी. तर पक्षी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय गाती? गाणी गाती. काय गाती? गाणी गाती. तर गाणी हे या वाक्यातलं कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य बघा, राजू जेवतो. तर या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील अगोदर आपण क्रियापद ओळखतो. तर क्रियापद जेवतो. जेवतो या क्रियापदाचा मूळ धातू आहे जेव. जेवणे या क्रियापदापासून आपल्याला मूळ धातू मिळतो जेव. तर मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, नारा कोण? जेवणारा कोण? राजू. जेवणारा कोण? राजू. राजू हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय जेवतो? माहीत नाही. कोणाला? तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपल्याकडे नाही आहेत. म्हणून हे वाक्य, कारण या वाक्यामध्ये कर्म नाही, मग अशा वाक्यांना आपण अकर्मक वाक्य म्हणतो. बघा, याच्या अगोदरची वाक्य, त्या प्रत्येक वाक्यामध्ये काय आणि कोणाला यापैकी एका तरी प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं, म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म होते. म्हणजे आतापर्यंतची जी आपण जवळपास 6 वाक्य बघितली ती 6 वाक्य सकर्मक आहेत.
आणि या वाक्यामध्ये कर्म नाही आहे म्हणून हे वाक्य अकर्मक. त्यामुळं आपण व्याकरणाच्या नियमानुसार अगोदर क्रियापद ओळखतोय, क्रियापदाच्या नंतर कर्ता ओळखतो. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद हे असावंच लागतं. काही वाक्यामध्ये फक्त ते क्रियापद अध्यारत असतं, म्हणजे लुप्त असतं. त्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे तर एखादी म्हण असेल. आता या ठिकाणी एक म्हण दिली आहे बघा, सगळे मुसळ केरात. सगळे मुसळ केरात या ठिकाणी क्रियापद आहे, परंतु ते क्रियापद कसं आहे, लुप्त आहे, अध्यारत आहे. सगळे मुसळ केरात गेले अशा प्रकारचा तो अर्थ आहे, परंतु आपण त्या ठिकाणी फक्त सगळे मुसळ केरात अशा प्रकारचा शब्द वाक्प्रचार वापरतो. याचा अर्थ अशा काही म्हणीमध्ये त्या ठिकाणी क्रियापद असतं, परंतु ते क्रियापद कसं असतं, लुप्त असतं, अध्यारत असतं. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, वाक्यात हे क्रियापद असतंच, वाक्यात क्रियापद असावंच लागतं, पण बऱ्याच वेळा ते लपलेलं असतं. म्हणून आपण वाक्यातला अगोदर क्रियापद ओळखतो, क्रियापदाच्या नंतर वाक्यामधला कर्ता ओळखतो. कर्ता हा असतोच आणि तो कर्ता ओळखल्याच्या नंतर मग वाक्यामधला आपण कर्म ओळखतो. म्हणजे वाक्यामध्ये कर्म असावंच असं काही नाही. जर वाक्यामध्ये कर्म असेल तर ते वाक्य सकर्मक आणि जर वाक्यामध्ये कर्म नसेल तर ते वाक्य अकर्मक. म्हणून आपला कर्म जो आहे तो क्रियापद, क्रियापदाच्या नंतर कर्ता आणि कर्त्याच्या नंतर मग शेवटी कर्म. यानंतर पुढचं वाक्य आहे रागिनी लिहिते. तर या वाक्यातील क्रियापद आहे लिहिते. लिहिते या क्रियापदाचा मूळ धातू आहे लिही. लिही हा मूळ धातू आहे. लिही या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत. नारा कोण, लिहिणारी कोण, रागिनी. लिहिणारी कोण, रागिनी. तर रागिनी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय लिहिते, उत्तर नाही आपल्याकडे. कोणाला लिहिते, नाही आहे. म्हणजे या वाक्यामध्ये या दोन्ही प्रश्नाची उत्तर नाहीत, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. मग अशा वाक्यांना आपण काय म्हणतो, अकर्मक वाक्य. बघा, वाक्यामध्ये कर्म असेल तर ते वाक्य सकर्मक, वाक्यामध्ये कर्म नसेल तर ते वाक्य अकर्मक. यानंतर पुढचं वाक्य कोकिळा गाते. कोकिळा गाते या वाक्यातील क्रियापद गाते. गाते या क्रियापदाचा मूळ धातू आहे गा. मूळ धातू आहे गा. तर गा या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, गाणारी कोण. गाणारी कोण, कोकिळा. तर कोकिळा हा या वाक्यातला कर्ता झाला. यानंतर आपण कर्मासाठी दोन प्रश्न आहेत आपल्याकडे, काय आणि कोणाला. काय गाते, त्याचं उत्तर या ठिकाणी नाही आहे. कोणाला गाते, त्याचं पण उत्तर नाही आहे. म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे ते या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणजे हे वाक्य अकर्मक आहे. यानंतर पुढचं वाक्य आहे तानाजीने किल्ला जिंकला. तर या वाक्यातील क्रियापद जिंकला. जिंकला हे या वाक्यातील क्रियापद आहे. तर जिंकला या क्रियापदाचा मूळ धातू आहे जिंक. तर जिंक या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, नारा कोण. जिंकणारा कोण, तानाजी. जिंकणारा कोण, तानाजी. तर तानाजी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर वाक्यातील क्रियापदाच्या नंतर कर्ता, कर्त्याच्या नंतर आपण या ठिकाणी कर्मसाठी आपण दोन प्रश्न विचारणार आहोत. काय जिंकला, काय जिंकला, किल्ला जिंकला. तर किल्ला हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, यावेळेस वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणजे हे वाक्य सकर्मक आहे. यापूर्वीच्या वाक्यामध्ये कर्म नव्हते म्हणून त्यांना आपण अकर्मक वाक्य म्हटलं. म्हणून आपण वाक्यामध्ये क्रियापद, क्रियापदाच्या नंतर कर्ता आणि कर्त्याच्या नंतर कर्म ओळखत आहोत. यानंतर पुढचं वाक्य आहे मला आकाशात चंद्र दिसतो. तर या वाक्यातील क्रियापद दिसतो. दिसतो ही क्रियापद आहे, कारण या ठिकाणी दिसण्याची क्रिया होत आहे. दिसतो या क्रियापदाला आपण या ठिकाणी क्रियापदाचा जो मूळ धातू आहे दिस, दिस या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, नारा कोण. दिसणारा कोण, चंद्र. दिसणारा कोण, चंद्र. चंद्र हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय दिसतो, चंद्र दिसतो. आता चंद्र हा कर्ता असल्यामुळं ते कर्म होणार नाही, म्हणून आपण वाक्यातला अगोदर
कर्ता ओळखतो आणि त्यानंतर कर्म ओळखतो. म्हणजे वाक्यात कर्म असावंच असं काही नाही, परंतु कर्ता हा अगोदर शोधणं गरजेचं आहे, म्हणून आपण कर्ता शोधतो. आणि जर वाक्यात कर्म असेल तर वाक्य सकर्मक, वाक्यात कर्म नसेल तर ते वाक्य अकर्मक. त्यानंतर मला आकाशात चंद्र दिसतो या वाक्यातील क्रियापद दिसतो. दिसतो या क्रियापदाचा मूळ धातू आहे दिस. दिस या मूळ धातूला आपण प्रश्न विचारला, दिसणारा कोण? दिसणारा कोण? चंद्र. चंद्र हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत. काय दिसतो? चंद्र दिसतो. चंद्र हे कर्म होणार नाही. कोणाला दिसतो? मला. तर मला हे वाक्यातलं कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य आहे, माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो. या वाक्यातील क्रियापद हाताळतो. बघा, हाताळतो या क्रियापदाचा मूळ धातू आहे हाताळ. तर हाताळ या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत. हाताळणारा कोण? हाताळणारा कोण? तो. तो हा या वाक्यातला कर्ता झाला. यानंतर कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत. काय हाताळतो? पुस्तके. पुस्तके हे या वाक्यातलं कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. तर या वाक्यातील क्रियापद शिकवितात. शिकवितात या क्रियापदाला आपण शिकवितात या क्रियापदाचा मूळ धातू आहे शिकव. शिकवणे या क्रियापदापासून मूळ धातू मिळतो शिकव. शिकव या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत. शिकवणारे कोण? गुरुजी. शिकवणारे कोण? गुरुजी. तर गुरुजी हा या वाक्यातला कर्ता झाला. या ठिकाणी आपण शिकवणारे असा हा आदरार्थी शब्द वापरलेला आहे. तो शब्द बहुवचनी नाही हे लक्षात घ्या. यानंतर शिकवणारे कोण? गुरुजी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय शिकवितात? व्याकरण. व्याकरण हे या वाक्यातलं कर्म झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणाला शिकवितात? विद्यार्थ्यांना. तर विद्यार्थ्यांना हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, या वाक्यामध्ये कर्म दोन आलेले आहेत. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. या वाक्यातील क्रियापद दिला. दिला या क्रियापदाचा मूळ धातू आहे दे. कारण देणे या क्रियापदापासून मूळ धातू आहे दे. दे या मूळ धातूला आपण प्रश्न विचारणार आहोत. देणारा कोण? देणारा कोण? तिने. देणारा कोण? तिने. तर तिने हा या वाक्यातला कर्ता झाला. नंतर कर्म. कर्मासाठी आपल्याकडे दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय दिला? पैसा दिला. पैसा हे या वाक्यातलं कर्म झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, कोणाला दिला. कोणाला दिला? भिकाऱ्याला. तर भिकाऱ्याला हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, या वाक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दोन कर्म आलेले आहेत. यानंतर पुढचं वाक्य आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यातील क्रियापद सांगितली. सांगितली या क्रियापदाचा मूळ धातू आहे सांग. सांग या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत. नारा कोण? सांगणारी कोण? आजी. सांगणारी कोण? आजी. तर आजी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी दोन प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय सांगितली? गोष्ट सांगितली. तर गोष्ट हे या वाक्यातलं कर्म झालं. त्यानंतर कोणाला सांगितली? नातीला. तर नातीला हे या वाक्यातलं कर्म झालं. बघा, या तिन्ही वाक्यामध्ये या ठिकाणी दोन कर्म आलेले आहेत. मग अशा वाक्यांना आपण द्विकर्मक क्रियापद असं म्हणतो. कारण या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले आहेत. बघा, द्विकर्मक क्रियापद कारण स्पर्धा परीक्षामध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर दिलेलं वाक्य सकर्मक आहे, दिलेलं वाक्य अकर्मक आहे, दिलेलं वाक्य द्विकर्मक आहे किंवा यापैकी नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तेव्हा आपल्या लक्षात असलं पाहिजे, ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात ते वाक्य द्विकर्मक क्रियापद असतं. द्विकर्मक क्रियापदाबद्दल थोडीशी आपण माहिती बघूया.
तर या ठिकाणी द्विकर्मक क्रियापदांसाठी आपण 2 प्रश्न विचारतोय, काय आणि कोणाला. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी 2 हे जी कर्म असतात ही एक असतं व्यक्तिवाचक आणि दुसरं असतं वस्तुवाचक. बघा, एक वस्तुवाचक आहे आणि दुसरं व्यक्तिवाचक आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं असेल तर वस्तू ही निर्जीव असते आणि व्यक्ती म्हटल्यानंतर तो सजीव असतो. बघा, त्यामुळे लक्षात ठेवा, एक वस्तुवाचक आहे आणि दुसरं व्यक्तिवाचक आहे. बघूया आपण पहिलं वाक्य. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. वाक्यातील क्रियापद शिकवितात. काय शिकवितात? व्याकरण शिकवितात. तर व्याकरण या ठिकाणी व्याकरण ही वस्तुवाचक निर्जीव वस्तू आहे आणि पुढं आहे बघा, कोणाला शिकवितात? विद्यार्थ्यांना. तर विद्यार्थी हे या ठिकाणी व्यक्तिवाचक आहे म्हणजे सजीव आहे. बघा पुढचं वाक्य, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तर या वाक्यातील दिला हे क्रियापद. काय दिला? पैसा दिला. तर पैसा दिला हे या ठिकाणी वस्तुवाचक आहे, निर्जीव वस्तू आहे. आणि कोणाला दिला? भिकाऱ्याला दिला. भिकाऱ्याला हे व्यक्तिवाचक कर्म आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक कर्म ओळखता येईल. विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला तुम्ही पुन्हा लक्षात ठेवू शकता, निर्जीव आणि सजीव. यानंतर पुढचं वाक्य, आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यामधलं क्रियापद आहे सांगितली. सांगितली या क्रियापदाचा मूळ धातू आहे सांग. सांग या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारला, सांगणारी कोण? सांगणारी कोण? आजी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, काय सांगितली आणि कोणाला सांगितली? काय सांगितली? गोष्ट सांगितली. कोणाला सांगितली? नातीला सांगितली. बघा या ठिकाणी 2 कर्म आहेत, एक आहे वस्तुवाचक आणि एक आहे व्यक्तिवाचक. गोष्ट ही वस्तू आहे, निर्जीव वस्तू आहे आणि नातीला ही या ठिकाणी व्यक्तिवाचक कर्म आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या वाक्यामधलं आपल्याला या ठिकाणी व्यक्तिवाचक आणि वस्तुवाचक कर्म ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या वाक्यामध्ये अशा प्रकारची 2 कर्म असतात तेव्हा त्या वाक्यांना आपण द्विकर्म क्रियापद असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. तर यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, गवळी धार काढतो. या वाक्यामधलं क्रियापद आहे काढतो. काढतो या क्रियापदाचा मूळ धातू आहे काढ. मूळ धातू आहे काढ. तर काढ या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, नारा कोण? काढणारा कोण? गवळी. तर गवळी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काय आणि कोणाला? कर्मासाठी. काय काढतो? धार काढतो. तर धार हे या वाक्यातलं कर्म आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचं वाक्य आहे, शेतकऱ्याला थंडी वाजते. तर या वाक्यातील क्रियापद वाजते. वाजते या क्रियापदाचा मूळ धातू आहे वाज. वाज या मूळ धातूला आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत, वाजणारी कोण? वाजणारी कोण? थंडी. तर थंडी हे या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर काय वाजते? थंडी वाजते. थंडी हा कर्ता झाल्यामुळं ते आता कर्म होणार नाही. कोणाला वाजते? शेतकऱ्याला. तर शेतकऱ्याला ही या वाक्यातलं कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली. तर या वाक्यातील क्रियापद आणवली. आणवली या क्रियापदाचा मूळ धातू आहे आणव. आणवणे, मागवणे. तर आणवणारी कोण? आणवणारे कोण? आम्ही. तर आम्ही हे या वाक्यातला, आम्ही हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर काय आणि कोणाला कर्मासाठी ही 2 प्रश्न विचारायचे. काय आणवली? पुस्तके आणवली. पुस्तके हे या वाक्यातील कर्म आहे. यानंतर अशा प्रकारे बघा या तिन्ही वाक्यामध्ये या ठिकाणी कर्म आलेलं आहे म्हणून ही तिन्ही वाक्य सकर्मक आहेत. बघा यानंतर पुढचं वाक्य आहे, राम राजा झाला. तर या वाक्यातील क्रियापद झाला. या हे क्रियापद कशापासून मिळालेलं आहे आपल्याला? होणे. होणे या क्रियापदापासून मिळालेलं आहे. म्हणून होणे या क्रियापदाचा मूळ धातू आहे हो.
मूळ धातू कोणचा आहे? हो. हो हा मूळ धातू आहे. तर हो या मूळ धातूला आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारणार. होणारा कोण? राम. होणारा कोण? राम. तर राम हा या वाक्यातला कर्ता झाला. यानंतर कर्मासाठी 2 प्रश्न आहेत. काय आणि कोणाला. काय झाला? राजा झाला. तर राजा हे या वाक्यातलं कर्म झालं. पुढचं वाक्य आहे मुलगा हुशार आहे. तर या वाक्यातील क्रियापद आहे. आहे या क्रियापदाचा मूळ धातू आहे. हे क्रियापद असणे या क्रियापदापासून मिळालेलं आहे. म्हणून अस हा या आहे या क्रियापदाचा मूळ धातू आहे. तर या मूळ धातूला आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारणार आहोत. असणारा कोण? असणारा कोण? मुलगा. तर मुलगा हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर काय आहे? हुशार आहे. काय आहे? हुशार आहे. तर हुशार हे या वाक्यातलं कर्म झालं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे गुरुजी रागावलेले दिसतात. तर या वाक्यातील क्रियापद दिसतात. दिसतात या क्रियापदाचा मूळ धातू आहे दिस. तर दिस या मूळ धातूला जर आपण नारा कोण असा प्रश्न विचारला तर दिसणारे कोण? गुरुजी. तर या ठिकाणी दिसणारे कोण हे वाक्य आपण या ठिकाणी आदरार्थी वापरलेलं आहे आणि ते एकवचनी आहे हे लक्षात घ्या. तर दिसणारे कोण? गुरुजी. तर गुरुजी हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कर्मासाठी काय आणि कोणाला. काय दिसतात? रागावलेले दिसतात. तर रागावलेले हे या वाक्यातील कर्म आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून ही तिन्ही वाक्य सकर्मक आहे. बघा यानंतर पुढचं वाक्य आहे त्याने दार उघडले. तर या वाक्यातील क्रियापद उघडले. उघडले या क्रियापदाचा मूळ धातू आहे उघड. उघड या मूळ धातूला जर आपण या ठिकाणी नारा कोण असा प्रश्न विचारला तर उघडणारा कोण? त्याने. उघडणारा कोण? त्याने. त्याने हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी 2 प्रश्न आहेत. काय आणि कोणाला. काय उघडले? दार उघडले. तर दार हे या वाक्यातील कर्म झालं. यानंतर पुढचं वाक्य आहे विदूषक मुलांना हसवितो. तर या वाक्यातील क्रियापद हसवितो. हसवितो या क्रियापदाचा मूळ धातू आहे हसव. हसव या मूळ धातूला जर आपण नारा कोण असा प्रश्न विचारला तर हसवणारा कोण? विदूषक. हसवणारा कोण? विदूषक. विदूषक हा या वाक्यातील कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी आपल्याकडे 2 प्रश्न आहेत. काय आणि कोणाला. कोणाला हसवितो? मुलांना. तर मुलांना हे या वाक्यातील कर्म आहे. त्यानंतर आई मुलाला भरविते. या वाक्यातील क्रियापद भरविते. भरविते या क्रियापदाचा मूळ धातू आहे भरव. टू फीड. खाऊ घालणे, भरवणे. तर भरवणारी कोण? आई. नारा कोण असा प्रश्न विचारला तर भरवणारी कोण? आई. तर आई हा या वाक्यातील कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी 2 प्रश्न आहेत आपल्याकडे. काय आणि कोणाला. काय भरवतेपेक्षा कोणाला भरवते? मुलाला. तर मुलाला हे या वाक्यातील कर्म आहे. तर बघा या तिन्ही वाक्यामध्ये या ठिकाणी कर्म आहे म्हणून ही तिन्ही वाक्य कशी आहेत? सकर्मक आहेत. तर आपण या ठिकाणी थोडीशी कर्माची व्याख्या बघूया. तर बघा आपण डेफिनेशन बघतोय कर्माची व्याख्या. तर कर्माची व्याख्या काय? मग जो क्रिया सोसतो ते कर्म, ज्याच्यावर क्रिया केले जाते. बघा पहिलं वाक्य त्याने दार उघडले. तर उघडले तर उघडण्याची ही जी क्रिया होत आहे ती कशावर होत आहे? दारावर होत आहे. कर्मावर क्रिया होत आहे. जी क्रिया सोसतं ते कर्म असतं आणि जो क्रिया करतो, जो कर्ता आहे तो त्या ठिकाणी कर्ता असतो, ॲक्टर, करणार. त्यानंतर पुढचं वाक्य विदूषक मुलांना हसवितो. तर या ठिकाणी हसविण्याची क्रिया होत आहे आणि ही हसविण्याची क्रिया कोणावर होत आहे? मुलांना. मुलांना हसवल्या जात आहे म्हणून मुलांना हे या वाक्यातलं कर्म आहे. बघा क्रिया सोसल्या जात नाही. हसवण्याची क्रिया कोणावर होत आहे? जे क्रिया सोसतं ते कर्म आहे आणि जो क्रिया करतो, जो त्या ठिकाणी करण्यासाठी प्रमुख असतो तो त्या वाक्यातला कर्ता आहे. तर बघा कर्ता, क्रिया ही कर्त्याकडून होत आहे म्हणून विदूषक हे वाक्यातला कर्ता झाला. पुढचं वाक्य बघा भरविते. भरविण्याची ही जी क्रिया आहे ती कुणावर होत आहे?
कोण सोसत आहे ही क्रिया? तर मुलं. मुलाला भरवल्या जात आहे म्हणून कर्म हे वाक्यातलं मुलाला हे कर्म आहे. बघा, कर्माची व्याख्या आहे की जी क्रिया सोसतं ते कर्म आहे आणि ज्याच्याकडून क्रिया केली जाते ते वाक्यातलं कर्ता आहे. त्यानंतर पहिलं वाक्य आहे बघा, रामा आंबा खातो. यापूर्वीच आपण हे वाक्य घेतलेलं आहे. या ठिकाणी खाण्याची क्रिया होत आहे, ती कोणावर होत आहे? आंब्यावर. म्हणून आंबा हे या वाक्यातलं कर्म आहे, कारण खाण्याची क्रिया सोसत आहे आंबा आणि रामा हा काय करत आहे? आंबा खात आहे, म्हणून रामा हा या वाक्यातला कर्ता आहे. मग आपल्याला कर्माची व्याख्या लक्षात आली. तर जे क्रिया सोसतं ते कर्म असतं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, दीपकने दुकानातून सामान आणले. तर या वाक्यातील क्रियापद आणले. आणले या क्रियापदाचा मूळ धातू आहे आण. तर आण या मूळ धातूला आपण या ठिकाणी नारा कोण हे प्रत्यय लावून प्रश्न विचारणार आहोत. आणणारा कोण? दीपक. तर दीपक हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर कर्मासाठी 2 प्रश्न आहेत, काय आणि कोणाला. काय आणले? सामान आणले. सामान हे या वाक्यातील कर्म आहे. यानंतर प्रणवने भाजी आणली. तर या वाक्यातील क्रियापद आणली. आणली या क्रियापदाचा मूळ धातू आहे आण. तर आण या मूळ धातूला आपण नारा कोण हे प्रत्यय लावून प्रश्न विचारणार आहोत. आणणारा कोण? प्रणव. तर प्रणव हा या वाक्यातला कर्ता झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कर्मासाठी काय आणि कोणाला. काय आणली? भाजी आणली. तर भाजी हे या वाक्यातील कर्म आहे. पुढचं वाक्य बघा, पहाटे मला झाडाच्या पानावर दवबिंदू दिसले. तर या वाक्यातील क्रियापद दिसले. दिसले या क्रियापदाचा मूळ धातू आहे दिस. तर या मूळ धातूला जर आपण प्रश्न विचारला, दिसणारा कोण? दिसणारे कोण? दवबिंदू. तर दवबिंदू हा या वाक्यातला कर्ता. त्यानंतर काय दिसले? कोणाला दिसले? काय दिसल्याचं उत्तर आहे दवबिंदू. तर दवबिंदू हा कर्ता झाल्यामुळं ते कर्म होणार नाही. कोणाला दिसले? मला. कोणाला दिसले? मला. तर मला हे या वाक्यातील कर्म आहे. बघा, या तिन्ही वाक्यामध्ये या ठिकाणी कर्म आहे म्हणून ही तिन्ही वाक्य सकर्मक आहेत. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा.